तर आज दुसरा दिवस आहे हा आणि आज वार आहे गुरुवार. तर म्हणजे काल परवापासून जो पाऊस चालू झाला आहे तो अजून बंद पडायचं नावच घेऊन नाही राहिला. सारखा असाच पाऊस चालू आहे कालपासून. कधी जोरात येतो कधी बारीक येतो पण सारखा चालूच आहे. आणि इतका वैताग आला आहे. भांडे नेऊन ठेवले मी पायर इथं घासायला, पण या पावसामुळं ते सुद्धा मला घासायला जमू नाही राहिलं. कारण जर कपडे ओले झाले ना सुकवायचा खूप प्रॉब्लेम येऊ राहिला. त्याच्यामुळं मी आहे ना आता ओल्लं व्हायला भीतीच वाटू राहिली. आपल्या घरात स्वयंपाक पाणी जेवण वगैरे सगळं आटपलं आणि फक्त भांडे ठेवले मी आता घासायचे. पण ते पाऊस चांगला चालू झाला त्याच्यामुळं मग आता काही ते ठेवले थोड्या वेळ. म्हटलं जेव्हा उघडेल तेव्हा घशील मी ते. आणि पुढं आहे ना कपडे सगळ्या घरात पसरून दिले, फॅन चालू करून दिला आहे. हे बघा असे खिडक्यांवर टाकून दिली आहे आणि फॅन लावून दिला आहे. आणि पाऊस बघा इकडं असं कागद लावला आहे त्याच्यामुळं मग काही इकडे डायरेक्ट घरात पाऊस नाही येत. आणि इथं थोडंसं म्हणजे दरवाजा उघडा ठेवता येतो. बघा पाऊस काही थांबायचं नाव घेईना. आणि ना जेव्हा असं सारखा पाऊस चालतो ना तेव्हा मलाच का सगळ्यांनाच काय माहिती पण असं एकदम भारी चटपटीत असं एकदम भारी भारी खावं असं वाटतं. तर माझं खूप मन व्हायचं काहीतरी खावा म्हणून. तर काही समजतच नव्हतं काय करून. घरात काही एवढं आणलेलं नसतं आमच्या हे असं चटपटीत, कारण मिस्टरांना अजिबात आवडत नाही खायला त्याच्यामुळे ते काय आणून देते नाही. तर आता 5-1 मिनटं पाऊस थोडासा कमी झाला होता तर मी ना धनूला 5 मिनटात गावात पाठवलं आणि मॅगी आणायला लावली होती. म्हणजे मी हे खात नाहीच कधी, म्हणजे मला आठवतं नाही मी शेवटची मॅगी कधी खाल्ली होती दुकानातली. घरी अशी गव्हाची पिठाची याची त्याची बनवून खातोच आम्ही, पण दुकानातली आठवतच नाही मला मी कधी खाल्ली होती. हां तर मॅगी आणायला लावली आता ती बनवते मी. आणि मला माहिती आहे जर मिस्टरने हा व्हिडिओ जर बघितला ना तर मला चांगली शाबासकी भेटणार आहे, पण काही अडचण नाही. बघा इथे ना आता मॅगी शिजत घातली मी. तर आता आहे ना मस्त मॅगी करून खातो आणि पावसाचा आनंद घेतो. कारण पावसाच उघडून राहिलं त्याला करणारच काय. तर आता मॅगी शिजती तोपर्यंत म्हटलं थोडंसं आपण दाखवून देऊ म्हणजे बोलणे खायला तयार राहता येईल. तर आता मॅगी शिजली का मग दाखवते तुम्हाला. एकदम सिंपल आहे, काहीच नाही त्याच्यामध्ये, फक्त मॅगी मसाला, बाकी काहीच नाही. एकदम प्लेन खायची आहे. आणि श्रेयांशला मी काही जास्त देणार नाही, मीच खाऊन घेईल कारण त्याला थोडीशी काहीतरी निमताला देणार आहे. आता तो काय मला एकटीला खाऊन देणार नाही त्याच्यामुळे मीच पटापटा खाऊन टाकल, त्याला काही जास्त देणार नाही. हे आमची मॅगी तयार झाली आहे आणि अशीच आवडते मला. तर आता थोडीशी गार होऊन देते आणि मस्तपैकी या मॅगी खायला तुम्ही पण या मॅगी खायला. हां तर आता गार होऊन देते. बघा आता दुपारचे वाजले 2 तरी पाऊस काही थांबलेला नाही. आता जसं बसं मी आवरून घेतलंय माझं सगळे कामं आणि मला ना खूप पेरो खायची इच्छा होती. तर आता मी जातेच, पाऊस का असे ना पण जातेच आणि 1-2 तोडून आणते. बघा 2 आणले तोडून बऱ्यापैकी आहे, पण मग काम चालून जाईल. आणि आता जाऊबाईंचा बुलावा आला आहे, त्यांची काय अपडेट आहे ते पाहते आणि तुम्हाला पण दाखवते. तर चला जाऊ आता तिकडं. काय काय खीर कशी बनवी त्या काय याच्यात साबुदाण्याची दूध आहे का? हां ते काय साबुदाणा टाकलेलं. दूध गरम करा पहिले, मोठं पातेलं घ्या शिजायला. त्या पातेल्यात टाका ना. याच्यात काय मी म्हटलं गावठी तूप टाकू राहिल्या. त्यानं कानात हेडफोन वाले गॅस कमी काय वरतून जाईल. टाका आता तुम्ही एवढी बारीक धार लावून राहिल्या धड मला म्हणता येईन वा टाका काय. मी म्हटलं तुम्हाला चाल ठेवायचं आहे का काय.
टाका साखर मस्त. ते ना एक ट्रिक करू का, देऊ का करून खरपू एकदम कॅरेमलाइज. हां काय गं काला साखर उकळवायची. ते टाकून तसंच. बाहेर लागेल. टाकू का एवढी? थोडीशी अजून टाकायची ना एवढी. लय गोड होईल. चमचा कोणता छोटा छोटा मोठा सारे घासायला असते. काहीच नाही का हलवायला. मग हा? जर कधी एवढी साखर जळली भो तुझं दोन्ही कॅरमलाइज बनवायचं आता हे मस्त. तिकडे ते आलं नाही तर ते जागी गठोळ गठोळ तिकडे नव्हतं. मग सकाळी तेच चालू होतं का? सकाळी हं? सकाळी नाही काल बनवला होता. हा काल का सकाळी. हा हे काय याच्यात शाबुदाणा. काही काय होतं काय झालं. तसंच राहील. हां तिकडून दगड पाय. दिसून राहिलं ना. हे काय ग मग साखर आहे ना ती वितळत ना. वितळण. मग पातीला मोठं पाहिजे होतं. आता मला काय माहिती आहे. सावधान शिजून फुगतं. आता 5-1 मिनटं चांगलं मिक्स करून घेऊ. सगळी साखर याच्यात वितळली पाहिजे अशी. थोडंसं राहिलं चमच्याला. करायचं तर करा बा. नाग चांगलं दिसत. चवीला चांगलं लागलं म्हणजे बरोबर. धन्य छान आहे ना. तुम्हाला कशी लागली? छान मस्त लागते ना. कॅरेमल साबुदाणा खीर.
Whoop, whoop. Here I come. Oh, here I come. Oh. तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, कसा वाटला कसा नाही नक्की शेवट कमेंटमध्ये सांगून जा.